नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि फर्स्ट लेक्चरमध्ये आपण झिरोथ लॉ बघितलेला आहे. काही बेसिक टर्म्स त्याचे डेफिनेशनसुद्धा आपण बघितले, विथ एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम हा सुद्धा कन्सेप्ट आपण चांगल्या प्रकारे तिथे डिस्कस केलेला आहे. हीट एनर्जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह केव्हा असतं, वर्डन हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह केव्हा असतं, आणि त्याच्याच रिलेटेड डेल्टा यू म्हणजेच इंटरनल एनर्जी हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह केव्हा असतं ते आपण बघितलेलं आहे. तर इथे या सेकंड लेक्चर्समध्ये आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टडी करायचा आहे, जो की अशा प्रकारे मॅथमॅटिकली आपण रिप्रेझेंट करत असतो. डेल्टा यू इज नथिंग बट द क्यू मायनस डब्ल्यू. तर इथे लक्षात घ्यायचं आहे, डेल्टा यू ही तुमची इंटरनल एनर्जी आहे सिस्टीमची, क्यू ही तुमची हीट एनर्जी आहे सिस्टीमची, आणि त्यातून तुम्हाला डब्ल्यू म्हणजेच वर्क हे तुम्हाला मायनस करायचं असतं. तर अशा प्रकारे हे मॅथमॅटिकली आपण इथे इंडिकेट करतो. बट हा फॉर्म्युला इथे कसा आलेला आहे हेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे, आणि त्यालाच आपण म्हणतोय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बुक्समध्ये असे 2 पॅसेजेस तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तर इथे फर्स्ट पॅसेज जो आहे त्या फर्स्ट पॅसेजमध्ये तुम्हाला फक्त एवढंच सांगण्यात आलं आहे की डेल्टा यू म्हणजेच इंटरनल एनर्जी ही कशी चेंज होऊ शकतं. तर एकतर तुम्ही हीट ॲड करा किंवा हीट रिजेक्ट करा. म्हणजेच एकतर तुम्ही हीट हे प्लस करा किंवा एकतर हीट हे तुम्ही मायनस करा, आणि त्यावेळेसच तुमचा हा इंटरनल एनर्जी काय होणार आहे तर चेंज होणार आहे. तर बरोबर गोष्ट आहे. तुम्ही बघू शकतात की एखादा बेबी हा जेव्हा न्यूली बॉर्न होतो, तर न्यूली बॉर्न होताना त्याने स्वतःची एक इंटरनल एनर्जी घेऊन तो तिथे आलेला असतो. ओके. त्यानंतर मग आपण फूड वगैरे त्या बेबीला देतो, आणि त्यानंतर तो बेबीची वाढ तिथे व्हायला सुरुवात होतं. ओके. म्हणजेच आपण जर फूड तिथे जर ॲड करत गेलो बॉडीमध्ये, तर ह्युमन बॉडी ही ग्रो करायला लागतं. म्हणजेच त्या ह्युमन बॉडी नावाच्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज व्हायला सुरुवात होतं. आता जर सेम बेबी बॉर्न झाल्यानंतर जर आपण त्याला 10 ते 12 दिवस जर काही फूड जर दिलेच नाहीत, म्हणजेच इथे आपण फूड म्हणजेच हीट एनर्जी जर आपण रिजेक्ट करत गेलो, म्हणजेच त्याला फूड जर आपण दिलेच नाहीत, तर आफ्टर सम टाईम इंटरवल इट्स गोइंग टू बी अ डाईड. ओके. म्हणजेच तो बाळ नष्ट होईल, डिस्ट्रॉय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सिस्टीम म्हणजे इंटरनल एनर्जी तिने जी आणलेली होती ती इंटरनल एनर्जी एक तर इन्क्रीज होऊ शकतं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह हीट एनर्जी जर ॲड करणार तर, आणि इंटरनल एनर्जी ही डिक्रीजसुद्धा होऊ शकतं जर तुम्ही त्या सिस्टीम म्हणून हीट एनर्जी जर रिजेक्ट करत राहिलात तर. ओके. म्हणजेच काय तर इंटरनल एनर्जी ही कशी चेंज होऊ शकतं, बाय ॲडिंग ऑर रिजेक्टिंग द हीट. तर ते इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तसंच सेकंड पॅसेजमध्ये तुम्हाला इथे सांगण्यात आलं आहे की डेल्टा यू इज इक्वल्स टू द मायनस डब्ल्यू. आता मायनस डब्ल्यू म्हणजे निगेटिव्ह वर्क डन, आणि निगेटिव्ह वर्क डन म्हणजेच काय तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. निगेटिव्ह वर्क डन म्हणजेच काय की फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही वेगवेगळी असणार आहे. तर इथे आपण अशा प्रकारे ही सिस्टीम बघितलेली आहे. तर इथे ही जी सिस्टीमची डायग्राम दाखवलेली आहे, तर इथे तुम्ही बघू शकतात की डिस्प्लेसमेंट जे होते आहे पिस्टनचं ते खालच्या बाजूला होते आहे, आणि सिस्टीममध्ये म्हणजेच गॅस जर असेल तर गॅस सिस्टीम हे वरच्या बाजूला अशा प्रकारे फोर्स अप्लाय करते आहे. तर इथे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन हे एकमेकाला अपोजिट आहे. त्याच्यामुळे इथे जे होणारं वर्क डन आहे ते वर्क डन हे कोणतं असणार आहे तर निगेटिव्ह वर्क डन इथे होते आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही बघू शकता की इथे जेव्हा निगेटिव्ह वर्क डन होते तर पिस्टन खाली आल्यामुळे इथे कॉम्प्रेशन होते, म्हणजेच गॅस हा कॉम्प्रेस होतो आहे, आणि गॅस जर कॉम्प्रेस झाला तर गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे टेम्परेचर हे इन्क्रीज होतं, म्हणजेच त्यांचं इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच काय तर इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ निगेटिव्ह वर्क डन. मग आपल्याला इथे या दोन्हीही स्टेटमेंटचा एक कंबाईन इफेक्ट आपल्याला इथे युटिलाइज केला आहे, त्याच्यापासून आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इथे मिळतो आहे. बघा, फर्स्ट इक्वेशन डेल्टा यू इज इक्वल्स टू द क्यू हीट एनर्जी. ओके. सेकंड इक्वेशनमध्ये सेकंड पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलं डेल्टा यू इज नथिंग बट द मायनस. सो फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनमध्ये जर बघितलं तर राईट हँड साईड ही नियर अबाउट सेम आहेत. ओके. त्याच्यामुळे आपण लेफ्ट हँड साईड अशा प्रकारे लिहू शकतो का की क्यू मायनस डब्ल्यू. ओके. तर ऑब्वियसली लिहू शकतो. आणि राईट हँड साईड ही आपली कोण होती तर इट्स अ इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला मिळतो डेल्टा यू इज नथिंग बट इट्स अ क्यू मायनस डब्ल्यू, आणि याच फॉर्म्युल्याला आपण म्हणतोय फर्स्ट लॉ ऑफ
thermodynamics, where delta U is nothing but internal energy, Q is nothing but the heat, and W is nothing but the work done. पण लक्षात ठेवायचं आहे निगेटिव्ह वर्क डनच करायचं आहे जर तुम्हाला इंटरनल एनर्जी इंक्रीज करायची असेल तर. हा इंटरनल एनर्जी डिक्रीज जर करायची असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह वर्क डन करून सुद्धा चालतंय. मग अशा केसमध्ये जर याचं थोडं रिअरेंजमेंट जर केलं तर आपण क्यूची व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करू शकतो जर तुम्हाला इंटरनल एनर्जी माहीत असेल तर. सो डेल्टा यू इज नथिंग बट क्यू इज इक्वल्स टू द डेल्टा यू प्लस डब्ल्यू. तर अशा प्रकारे रिअरेंजमेंटसुद्धा आपण इथे करू शकतो. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपल्याला कशा प्रकारे हा चेंज इन व्हॉल्यूम नथिंग बट इट्स अ चेंज इन वर्क डन असतं हे आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. बट हे स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला एक पी व्ही डायग्राम म्हणजे काय असतं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला जस्ट पी व्ही डायग्राम काय असतं ते समजून सांगतो. तर इथे वाय ॲक्सिसवर प्रेशर हा फिजिकल क्वांटिटी पॅरामीटर्स घेतला जातो आणि एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम हा फिजिकल पॅरामीटर्स घेतला जातो. आणि याच्या रिगार्डिंग इथे अशा प्रकारचे ग्राफ्स जेव्हा ड्रॉ होतात तर या ग्राफला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो आणि त्यालाच आपण पी व्ही ग्राफ असं म्हणू शकतो. तर या ग्राफमध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक पर्टिक्युलर सिस्टीम्स एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत अशा प्रकारे एक तिथे रोटेट होते आहे आणि सेकंड स्टेटपर्यंत रोटेशन्स होताना त्या सिस्टीमचा प्रेशरसुद्धा चेंज होतो आहे आणि त्यासोबत व्हॉल्यूमसुद्धा काय होतं आहे चेंज होताना आपल्याला बघायला मिळतं आहे. तर अशा प्रकारचे पी व्ही ग्राफ्स आपल्याला या सिस्टीममध्ये काढायचे. एक हॉरिझॉन्टल लाईनसुद्धा काढली तरीसुद्धा हा पी व्ही ग्राफ होऊ शकतो. एक व्हर्टिकल लाईन जरी तुम्ही इथे काढली तरी हा एक ग्राफ होऊ शकतो किंवा पी व्ही आणि अशा प्रकारे इथे एक सर्कल जरी काढला तरीसुद्धा हा पी व्ही ग्राफ आपण इथे इंडिकेट करू शकतो. तर इथे वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे बुक्समध्ये. आपल्याला वर्क डन जे आपण 10th स्टँडर्डला स्टडी केलेलं आहे. द वर्क डन इज नथिंग बट इट्स अ प्रेशर मल्टिप्लाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम. ओके, सो डेल्टा व्ही इज नथिंग बट स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम, डेल्टा डब्ल्यू इज नथिंग बट देर इज अ स्मॉल चेंज इन द वर्क डन अँड द पी इज स्टँड फॉर द प्रेशर. मग आता इथे हा जो डी आहे म्हणजे जो डेल्टा आहे तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथून काढून टाकायचा आहे आणि टोटल वर्क डन जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याच्यामुळे मग आपण इंटिग्रेशन्स करणार. कारण की इंटिग्रेशन्स ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल्स टू द इंटिग्रेशन्स ऑफ पी डी व्ही. अशा प्रकारे जेव्हा सॉल्व्ह होईल तर इंटिग्रेशन डेरिव्हेशन्स हे अपोजिट असतात त्याच्यामुळे ते कॅन्सल आउट होतील आणि मग इथे आपल्याला डब्ल्यू इज नथिंग बट द इंटिग्रेशन्स ऑफ पी डी व्ही. बट प्रेशर इथे हा कॉन्स्टंट राहून इथे चेंज कोण होतं आहे तर चेंज हा व्हॉल्यूम होतो आहे. त्याच्यामुळे इंटिग्रेशनचे आपण ज्या लिमिट्स घेतो त्या लिमिट्स इनिशियल व्हॉल्यूम टू द फायनल व्हॉल्यूम अशा प्रकारे आपण घेतो. तर इथे आपल्याला हेच इथे बघायला मिळतं आहे. हा जो फॉर्म्युला इथे मी मेन्शन केलेला आहे हा काही वेगळा फॉर्म्युला नाही, तो आपण 9th-10th स्टँडर्डला शिकलेला फॉर्म्युला आहे. सो वर्क डन इज नथिंग बट इट्स अ इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम इंटिग्रेशन्स ऑफ डी डब्ल्यू अँड द डी डब्ल्यू इज नथिंग बट इट्स अ पी डी व्ही. तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला इथे मिळतो आहे. मग इथे पी व्ही डायग्राम्स इथे इंडिकेट केलेली आहे. तर या डायग्राम्समध्ये इथे इंडिकेट केलेलं आपल्याला दिसतं आहे की एक सिस्टीम आहे जी इनिशियल स्टेटला 1ला आहे आणि ती चेंज होत होत 2पर्यंत अशा प्रकारे रन किंवा प्रोसेसमध्ये आहे. तर 1 to 2 अशा प्रकारे प्रोसेस केल्यानंतर प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये काय चेंजेस झालेले आहेत तर इथे आपण बघू शकतो की P1 पासून P2 हा प्रेशर इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच रिगार्डिंग जर तुम्ही इथे बघितलं तर V1 पासून V2 तर हा व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला तर हा व्हॉल्यूम तुम्हाला डिक्रीज झालेला मिळतो. मग आता बघा बरं, जर सपोज व्हॉल्यूम जर डिक्रीज होतो आहे आणि प्रेशर जर इन्क्रीज होतो आहे म्हणजेच काय तर अशा प्रकारे हा पिस्टन आहे जो की सिलेंडरमध्ये प्लेस केलेला आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे सिस्टीम आपण इथे इंडिकेट करूया की इथे गॅस आहे आणि हा पिस्टन अशा प्रकारे डाऊनवर्ड डायरेक्शनने अशा प्रकारे खाली खाली येतो आहे. तर हा पहिले अगोदर 1 कंडिशनला म्हणजेच 1 पोझिशनला होता. जेव्हा हा 2 पोझिशनला येईल तर 2 पोझिशनला आल्यानंतर हा पिस्टन इथे रीच झालेला असं आपण दाखवूया. तर इथे जेव्हा रीच होईल तर तेव्हा हा जो गॅस आहे सिस्टीम आहे ती सिस्टीम चांगल्या प्रकारे कॉम्प्रेस झालेली असणार आहे.
ओके. सो 1चा व्हॉल्यूम जर बघितला तर खूप लार्ज होता ॲज कम्पेअर टू द 2 व्हॉल्यूम. ओके. तर इथे 1चा व्हॉल्यूम हा जेव्हा व्हॉल्यूम हा जास्त असतो तर त्यावेळेस प्रेशर हे खूप कमी असतं असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि सेकंड केसमध्ये व्हॉल्यूम हा कमी झालेला आहे पण त्याच रिगार्डिंग प्रेशर हा इन्क्रीज झालेला आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. तर या सिस्टीममध्ये किंवा या पी व्ही डायग्राम्सने सुद्धा तेच दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे की इथे व्हॉल्यूम हा कमी होतो आहे V1 पासून V2 आणि त्याच रिगार्डिंग प्रेशर हा P1 पासून P2 अशा प्रकारे इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. मग सांगा बरं, पिस्टन जर खालच्या बाजूने येतो आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट हे खालच्या बाजूने होतं आहे आणि सिस्टीम गॅस हे वरच्या बाजूने फोर्स अप्लाय करते आहे. म्हणजेच काय, तर इथे निगेटिव्ह वर्क डन आपल्याला बघायला मिळतो. तर या ग्राफमध्ये -W हे आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि हे -W केव्हा होते आहे, तर जेव्हा हा आपला व्हॉल्यूम चेंज होतो आहे, व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतो आहे किंवा व्हॉल्यूम हा डिक्रीज होतो आहे, तेव्हाच आपल्याला इथे वर्क डन झालेलं बघायला मिळतं आहे. तसंच दुसरी डायग्राम्स इथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा ग्राफ इथे ड्रॉ केलेला दिसतो आहे आणि इथे हा व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. तर इथे सिस्टीम ही इनिशियली 1 स्टेटला आहे आणि त्यानंतर ते इथे 2 स्टेटला जाऊन मिळते आहे. तर इथे असलेला व्हॉल्यूम हा V1 आपण कन्सिडर करूया आणि V2ला पोहोचलेला व्हॉल्यूम हा V2 असणार आहे. तर व्हॉल्यूम हा V1 टू V2 अशा प्रकारे इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो. व्हॉल्यूम हा काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली प्रेशर हे काय होणार आहे तर डिक्रीज होणार आहे. कसं, तर ते तुम्ही बघू शकतात की 1 पोझिशनला जो प्रेशर आहे तो P1 आहे, सेकंड पोझिशनला जो प्रेशर आपल्याला बघायला मिळतो तो P2 आहे आणि अशा प्रकारे P1 पासून P2 हे प्रेशर आपल्याला डिक्रीज झालेलं दिसते आहे. त्याच्यामुळे जेव्हा 1 to 2 अशा प्रकारे जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करतो आहे तर त्यावेळेस जे वर्कडन आपल्याला इथे बघायला मिळतं ते वर्कडन आपल्याला पॉझिटिव्ह वर्कडन झालेलं बघायला मिळते आहे. ओके. म्हणजेच काय, तर वर्कडन बाय द सिस्टीम आपल्याला बघायला मिळतं आहे. म्हणजेच हा पिस्टन अशा प्रकारे वरच्या बाजूला येत आहे असं इथे कन्सिडर करायचं आहे. ओके. आणि पिस्टन जर वरच्या बाजूला येईल तर हा गॅस अशा प्रकारे एक्सपांड होणार, प्रेशर कमी होणार. मग तेच आपल्याला इथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने दाखवण्यात आले आहे. आणि पिस्टन वर येतो आहे म्हणजेच ऑब्व्हियसली व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतो. तशाच प्रकारे इथे कोणत्याही प्रकारचं प्रेशर हे चेंज होत नाही आहे. 1 to 2 अशा प्रकारे हे सिस्टीम चेंज होते आहे. बट इथे या सिस्टीमचा फक्त व्हॉल्यूम चेंज होतो आहे. बघा, व्हॉल्यूम हा V1 पासून V2 अशा प्रकारे इन्क्रीज झालेला आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच 1 पोझिशनला सुद्धा P प्रेशर होतं आणि 2 पोझिशनला सुद्धा Pच प्रेशर आहे. बट 1 and 2 पोझिशनला व्हॉल्यूम हे चेंजेस झालेले मिळत आहेत आणि ते इन्क्रीज झालेले आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तरीसुद्धा इथे हा शेडेड पोर्शन दाखवण्यात आलेला आहे. तर इथे या 3 डायग्राम्समध्ये किंवा 4ही डायग्राम्समध्ये जे शेडेड पोर्शन दाखवण्यात आलेले आहेत, दॅट शेडेड पोर्शन इज नथिंग बट द वर्क इज डन. म्हणजेच हा W जो दाखवला जातो तो W म्हणजेच वर्क डन हा नेहमी एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द PV कर्व म्हणूया आपण, एरिया अंडर द PV कर्व हा असतो. हे आपल्याला इथे कॉन्क्लूड करायचं आहे. इथे बघा, सिस्टीम ही A पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत आलेली आहे बट व्हॉल्यूम हा चेंज होत नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं वर्कडन इथे आपल्याला बघायला मिळत नाही. इथे प्रेशर डिक्रीज होत आहे परंतु वर्कडन आपल्याला बघायला मिळत नाही. का बरं, कारण तर त्याच्या मागचं एकच रिझन आहे, कारण की व्हॉल्यूम चेंज होत नाही. आणि जसं सिस्टीम ही या इनिशियल कंडिशनपासून अशा प्रकारे Bकडे जसं एक्झिक्यूट होते आहे, प्रोसेस होते आहे, तसाच हा व्हॉल्यूमसुद्धा चेंज होतो आहे आणि इथे व्हॉल्यूम हा चेंज होतो आहे. म्हणूनच इथे आपल्याला हा शेडेड पोर्शन म्हणजेच वर्कडन फक्त या रिजनमध्ये दाखवण्यात आलेला आहे. इथे 1 to 2 कंप्लीट व्हॉल्यूम हा चेंजेस होत जातो आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला शेडेड पोर्शन दाखवण्यात आलेला आहे. इथे सुद्धा 1 to 2 अशा प्रकारे प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्हीही गोष्टी चेंज होत जात आहेत आणि आपल्याला व्हॉल्यूमवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. व्हॉल्यूम जर चेंज झाला तर तिथे जो एरिया अंडर द कर्व आपल्याला बघायला मिळतो तोच आपला वर्क डन असतो. हे आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थर्मोडायनामिक प्रोसेस या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. तर इथे नंबर ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस आपल्याला बघायला मिळतील. नियर अबाउट 7 प्रोसेस आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. याला तुम्ही सायकल्ससुद्धा म्हणू शकता, थर्मोडायनामिक सायकल्स. तर त्यामध्ये फर्स्ट रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस, सेकंड ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, थर्ड ही आयसोबेरिक प्रोसेस आहे, फोर्थ ही आयसोकोरिक प्रोसेस आहे,
5th adiabatic process, 6th free expansion, and last cyclic process or cycle. ओके, तर ह्या 7 प्रोसेस चांगल्या प्रकारे स्टडी करायच्या आहेत, कारण की यापैकीच प्रोसेस आपल्याला एक्झामला विचारण्यात येईल. यापैकी आयसोथर्मल ही खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, त्यासोबतच ॲडियाबॅटिक ही त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट प्रोसेस आपल्याला बघायची आहे, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झाममध्ये हमखास तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ नंबर मी आयसोबेरिक आणि आयसोकोरिक प्रोसेसला देणार आहोत. ओके, रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल्सला हार्डली 2 मार्क्ससाठी एखादा डेफिनेशन्स वगैरे आपल्याला विचारण्यात येईल. तसंच फ्री एक्सपान्शन्स आणि सायकलिक या 2 प्रोसेसवर सुद्धा 2 किंवा 3 मार्क्ससाठी डेफिनेशनसारखेच क्वेश्चन येणार आहे. बट मेजर क्वेश्चन्स हे तुम्हाला या 4 प्रोसेसवर विचारण्यात येतील: आयसोथर्मल, आयसोबेरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच काय, तर ते आपण बघूया. तर याचं प्रिव्ही डायग्रामने सुद्धा रिव्हर्सिबल प्रोसेस एक्सप्लेन करता येईल, बट आपण रिव्हर्सिबल प्रोसेस अगोदर डेफिनेशन बघूया की रिव्हर्सिबल प्रोसेस ही अशी प्रोसेस असतं की ती पुन्हा रिस्टोअर होऊ शकतो. ओके, इट कॅन बी अ रिस्टोअर. आता रिस्टोअर होते म्हणजेच काय, तर सपोज माझ्याकडे अशा प्रकारे एक आईस क्यूब आहे, ही त्याची आईसची इनिशियल कंडिशन्स आहे, आणि या आईसला मी हीट द्यायला सुरुवात केली. किती अमाऊंट ऑफ हीट द्यायला सुरुवात केली, तर सपोज मी 20 जूल इतकी अमाऊंट ऑफ हीट या आईसला द्यायला सुरुवात केली. तर ऑब्वियसली त्या आईसचं कन्व्हर्जन्स हे कशामध्ये होणार आहे, तर त्या आईसचं कन्व्हर्जन्स हे वॉटरमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल आफ्टर सम टाईम. ओके, म्हणजेच ही इनिशियल कंडिशन्स होती, ए कंडिशन्स, आणि नंतर मग तो आईस बी कंडिशन्समध्ये कन्वर्ट झाला H2O वॉटरमध्ये. पण का बरं कन्वर्ट झाला, कारण की मी त्याला Q20 जूल इतकी अमाऊंट हीट त्याला दिली. आता जर मी सेम या H2Oला जर सपोज Q अमाऊंट ऑफ हीट रिजेक्ट केली, म्हणजेच या H2O पासून जर मी -20 जूल अमाऊंट ऑफ हीट जर ॲब्झॉर्ब केली, काढून टाकली, तर मला पुन्हा हा H2O आईस झालेला बघायला मिळेल. म्हणजेच हा पुन्हा ए कंडिशनला आलेला आपल्याला बघायला मिळेल. तर A to B अशा प्रकारे ज्याचे प्रोसेस हे चेंज होऊ शकतात आणि तो B to A पुन्हा रिस्टोअर होऊ शकतो. तर अशा प्रोसेसला, अशा सायकल्सला आपण काय म्हणतो आहे, रिव्हर्सिबल सायकल्स असं आपण त्याला इंडिकेट करू शकतो. ओके, तर तेच आपल्याला इथे डायग्रामने सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. तर इथे आपण बघूया पी व्ही डायग्रामने सुद्धा. तर पी व्ही डायग्राममध्ये बघा, ए सिस्टीम ए पोझिशनला आहे आणि इथे सिस्टीम बी पोझिशनला रीच केलेली दिसते आहे अशा प्रकारे ए टू बी, आणि सेम पाथनी आपल्याला रिव्हर्स रिस्टोअर करता येईल बी टू ए सुद्धा. म्हणजेच काय की Q जर मी +20 जूल अमाऊंट ऑफ एला अप्लाय केलं तर तो बीला कन्वर्ट झाला. मग बी टू ए येण्यासाठी मला सुद्धा Q किती द्यावं लागेल, सो -20 जूलच द्यावं लागेल. तेव्हाच हा ग्राफ आपल्याला काय मिळेल, युनिडायरेक्शनल ग्राफ मिळेल. So reversible means it can be restored. Okay, so it can be restored. So that process or that cycle is reversible process cycle. मग irreversible काय असेल बरं, तर एक्झॅक्टली अपोजिट टू द रिव्हर्सिबल. तर इरिव्हर्सिबलमध्ये कोणतीही प्रोसेस ही रिस्टोअर होऊ शकत नाही. इट कॅन नॉट बी रिस्टोर्ड. ओके, अशा प्रोसेस, ज्या प्रोसेस रिस्टोअर होऊ शकत नाही त्यांना आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो आहे. म्हणजेच मी तुम्हाला एक्झाम्पलने सांगतो की माझ्याकडे सपोज एक सिस्टीम आहे जिचं नाव आहे वूड, म्हणजेच लाकूड मी घेतलेलं आहे, आणि या लाकूडला मी हीट दिली, म्हणजेच मी याला हीट जर प्रोव्हाइड केली तर काय होणार बरं, तर हे लाकूड जळायला सुरुवात होईल आणि मग मला इथे आउटपुट बी सिस्टीमला काय मिळेल, तर मला इथे कोल झालेला मिळेल, कोळसा झालेला मला मिळेल. म्हणजे सिस्टीम ए पासून बीला कन्वर्ट झालेली आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं की मला या कोळशापासून पुन्हा लाकूड बनवायचं आहे, तर हे पॉसिबल आहे का हो? म्हणजेच काय, तर या कोळशातून जर मी -20 जूल अमाऊंट ऑफ हीट जर मी काढून टाकली तर तो पुन्हा लाकूडमध्ये कन्वर्ट होईल का, तर तुम्हाला ॲन्सर मिळेल नाही. ओके, तर अशा सिस्टीम, अशा प्रोसेस की ज्या ए पासून बीला म्हणजेच इनिशियल टू फायनल स्टेट ह्या चेंज होतील, बट इट कॅन नॉट बी रिस्टोर्ड बॅक मीन्स बी टू ए. ओके, म्हणजेच फायनलपासून इनिशियल स्टेट
ला रिस्टोअर न होऊ शकणाऱ्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. मग आपल्या बुक्समध्ये एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स इथे दिलेली आहे. ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच काय की ॲडिशनल डिसिपेटिव्ह फोर्स जर मी तिथे अप्लाय केला तर ॲडिशनल डिसिपेटिव्ह फोर्स म्हणजेच काय की कोलपासून मी वूड तयार करू शकतो, बट त्याच्यासाठी मला काही एक ॲडिशनल फोर्सेस इथे अप्लाय करावे लागतील किंवा ॲडिशनल प्रोसेस मला कराव्या लागतील, ज्या की जवळपास इम्पॉसिबल असतात, परंतु बऱ्यापैकी आपण त्या करू शकतो. म्हणजेच काय की मला कोळशापासून लाकूड बनवता येतं, पण मी कसं बनवा, तर कोळशाला मी अगोदर झाडांना हा कोळसा त्याच्या बेसमेंटला टाकणार. ओके, म्हणजेच या कोळशापासून जो कार्बन कंपाऊंड आहे तो या ट्रीला मिळेल आणि या ट्रीचा जो काही वूड तयार होईल दॅट इज नथिंग बट कोल टू वूड कन्वर्जन. ओके, म्हणजे ट्री ही फोटोसिंथेसिस प्रोसेस तिथे रन करेल आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसपासून कार्बन टू वूड अशा प्रकारे कन्वर्जन्स करू शकतं. तर हा जो एक्सटर्नल पाथ आहे, हा एक्सटर्नल पाथ जवळजवळ इम्पॉसिबल असतो बऱ्याचशा प्रोसेसमध्ये, आणि त्यामुळेच इथे आपल्याला ही जी डायग्राम दाखवण्यात आलेली आहे, ही डायग्राम अशी दाखवण्यात आलेली आहे की आपण वूडपासून कोळसा तर तयार करू शकतो. इथे सॉरी थोडं आपल्याला अपोजिट ॲरो दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे हा आपला वूड आहे आणि वूडपासून अशा प्रकारे हा कोल तयार झालेला आहे. ओके, बट कोल टू वूड पुन्हा पॉसिबल आहे, तर हे दाखवलेलं आहे बघा. येस, इट इज पॉसिबल, बट whenever द एक्सटर्नल डिसिपेटिंग फोर्स इज अप्लाइड, आणि एक्सटर्नल डिसिपेटिंग फोर्स जर तुम्ही अप्लाय केले तर आणि तरच ते पॉसिबल आहे, जे की बऱ्यापैकी इम्पॉसिबल असतात. ओके, तर असे प्रोसेस किंवा अशा सायकल ज्या पुन्हा रिस्टोअर होऊ शकत नाही त्यांना आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणणार आहोत. तर हा ग्राफ आहे इरिव्हर्सिबल प्रोसेसचा आणि हा फर्स्ट ग्राफ आपण स्टडी केलेला आहे रिव्हर्सिबलचा. तर या दोन ग्राफ बघून आपल्याला हे सुद्धा इथे दिसते आहे सिमिलर डिफरन्स. युनिडायरेक्शनल ग्राफ आपल्याला दिसतो आहे रिव्हर्सिबल प्रोसेसचा, आणि इथे आपल्याला जो फर्स्ट ग्राफ दिसतोय हा बाय डायरेक्शनल, म्हणजे दोन्ही डायरेक्शन ए टू बी आणि बी टू ए अशा प्रकारे इथे रोटेट करू शकतो. हा बाय डायरेक्शनल ग्राफ आपण म्हणू शकतो, जो की रिव्हर्सिबल प्रोसेसचा आहे. आणि इरिव्हर्सिबलला जो ग्राफ आहे हा युनि डायरेक्शनल, म्हणजे एकाच डायरेक्शनने आपण जाऊ शकतो, जसा वन वे रोड जसा आपला असतो त्या टाईपमध्ये. ओके, सो युनि डायरेक्शनल, ओके, लाईक दॅट. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रोसेस बघूया आपण आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं आहे की तुमचा टेम्परेचर हा नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणून या प्रोसेसला कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेससुद्धा म्हटल्या जातं. आयसोथर्मल प्रोसेस इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. आता कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस म्हणजेच काय की चेंज इन टेम्परेचर किती असणार आहे, 0, चेंज होणार नाही. चेंज इन टेम्परेचर इज ऑलवेज 0. दॅट प्रोसेस इज नथिंग बट आयसोथर्मल. मग हे लक्षात कसं ठेवणार, तर आयसो हा जो वर्ड्स आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर आयसो म्हणजेच सेम हे लक्षात ठेवायचं आहे, आणि थर्मल म्हणजेच हीट एनर्जी. ओके, तर हीट एनर्जी म्हणा किंवा टेम्परेचर म्हणा. ओके, अशा प्रकारे आपण इथे इंडिकेट करू शकतो. सो सेम टेम्परेचर इज नथिंग बट आयसोथर्मल. आता पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट हे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेशन इथे सांगितलेलं आहे. का बरं, कारण की आपल्याला आयडियल गॅसला आपण इथे स्टडी केलेलं आहे की पी व्ही इज नथिंग बट एन आर टी, वेअर टी इज नथिंग बट द टेम्परेचर. मग आता प्रेशर आणि व्हॉल्यूम एन तर हा कॉन्स्टंट असतो, आर हा गॅस कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळे एन आणि आर हा चेंज होणार नाही. जो काही चेंज होणारा पॅरामीटर्स होता तो फक्त आणि फक्त टेम्परेचर होता, आणि आयसोथर्मलमध्ये टेम्परेचरसुद्धा काय असतो, कॉन्स्टंट असतो. त्याच्यामुळे एन आर टी हे तिन्ही पॅरामीटर काय झालेले आहेत, तर हे तिन्ही पॅरामीटर न बदलणारे म्हणजेच कॉन्स्टंट झालेले आहेत. त्याच्यामुळे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आपल्याला मिळालेलं आहे. मग आता पी व्ही जर कॉन्स्टंट असेल तर इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम आणि तसंच फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम हे काय असणार आहे, तर ऑब्व्हियसली कॉन्स्टंट असणार आहेत. आणि त्यावरूनच आपण बघितलेलं आहे की डी डब्ल्यू म्हणजेच वर्क डन, चेंज इन द वर्क डन इज नथिंग बट द पी इंटू डी व्ही. मग याच्यावरून आपण वर्क डन काढायचं असेल तर आपण इंटिग्रेशन बोथ साईड करणार आहे, कारण की डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅन्सल आउट करायचं आहे. त्याच्यामुळे डब्ल्यू इज नथिंग बट द इंटिग्रेशन्स ऑफ पी डी व्ही, आणि इंटिग्रेशन चेंज इन व्हॉल्यूम कुठून कुठे होणार आहे, तर इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम अशा प्रकारे चेंज होणार आहे.
आता या स्टेपनंतर ही जी स्टेप आपल्याला इथे मिळालेली आहे ही स्टेप कशी मिळालेली आहे, तर इथे बघा हा डी व्ही जो आहे हा कंबाईन आहे, त्याच्यामुळे इथे पी आलेला आहे, बट आपल्याला कोण हवा आहे तर तिथे फक्त आपल्याला व्ही आणायचं आहे. मग व्ही कसा आणणार, तर मल्टिप्लाइड बाय व्ही. मग आता मल्टिप्लाइड बाय व्ही केलं तर हे इक्वेशन चेंज होणार, म्हणून मग या न्यूमरेटरला व्ही आणलेला आहे तर डिनॉमिनेटरला सुद्धा आपण तिथे व्ही आणणार. सो दे आर कॅन्सल आउट इच अदर, म्हणजे यांची व्हॅल्यू मॅग्निट्यूड ही चेंज होणार नाही. म्हणजेच मल्टिप्लाइड बाय व्ही डिवाइड बाय व्ही आपण करतो आहे. आणि अशा केसमध्ये मग आपल्याला इंटिग्रेशन्स ऑफ इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम इज नथिंग बट, आता हा व्ही जर आपण आतमध्ये जर नेला तर काय दिसेल, इट्स अ पी व्ही मल्टिप्लाइड बाय डी व्ही. हा कम्प्लीट डी व्ही आपण बाजूला ठेवतोय. ओके, डिवाइड बाय व्ही असा मिळेल ना. ओके, आणि हा पी व्हीची डायग्राम, आता पी व्हीचं सबस्टिट्यूट आपण काय करणार, सो पी व्ही इज नथिंग बट इट्स अ एन आर टी. त्याच्यामुळे इथे इंटिग्रेशन्स आपलं कोणाचं निघते आहे, इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम, इट्स अ एन आर टी. आणि एन आर टी हे कसे आहेत, कॉन्स्टंट. इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट हा कुठे निघतो, इंटिग्रेशनच्या बाहेर. त्याच्यामुळे इथे इंटिग्रेशनमध्ये फक्त कोण राहणार, डी व्ही डिवायडेड बाय व्ही. मग तेच आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे की एन आर टी हा इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेला आहे आणि इथे डी व्ही डिवायडेड बाय व्ही अशा प्रकारे इथे इंडिकेट केलेलं आपल्याला दिसतं. तर याच्यासाठी इंटिग्रेशन मॅथमॅटिक्सचं आपलं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग नाही तर बेसिक जरी तुम्हाला माहीत असेल तरी सफिशियंट आहे. ओके, मग इंटिग्रेशन्स कसं काढणार, सो डब्ल्यू इज नथिंग बट द एन आर टी. इंटिग्रेशन आहे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम 1 डिवायडेड बाय व्ही मल्टिप्लाइड बाय डी व्ही असं आपण लिहू शकतो. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन व्ही हे किती असतं, तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन व्ही हे असतं लॉग ऑफ व्ही. किती असतं, तर लॉग ऑफ व्ही. तर इथे लिमिटसुद्धा आपल्याला दाखवावे लागतील, इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू डी व्ही अशा प्रकारे. आता डी व्ही निघून जाणार इंटिग्रेशन झाल्यानंतर. ओके, म्हणजेच एन आर टी लॉग व्ही आय बाय व्ही एफ. तर इनिशियल फायनल लिमिट्स मायनस इनिशियल लिमिट्स आपण इथे पुट करणार आहोत. तर जिथे जिथे तुम्हाला व्ही दिसते तर तिथे तुम्हाला अप्पर लिमिट म्हणजेच व्ही एफ आहे आणि लोअर लिमिट त्यातून सबट्रॅक्ट करायचा असतो इंटिग्रेशनचा नियमानुसार. तर अशा प्रकारे आपण त्याला सबट्रॅक्ट करतो. आणि एन आर टी, आता आपल्याला लॉगरिथमचा इथे एक रूल माहीत आहे की लॉग ए मायनस लॉग बी काय असतो, लॉग ए मायनस लॉग बी. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, मायनस जर असेल तर लॉगमध्ये लॉग हा कॉमन निघतो आणि ए आणि बी यांची काय होतं, डिवायडेशन्स होत असतं. तर आपल्याला हा मॅथमॅटिक्सचा नियम माहीत आहे. तर त्या नियमानुसार हा लॉग व्ही एफ दॅट इज द फायनल व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्ही आय दॅट इज द इनिशियल व्हॉल्यूम अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. ओके, म्हणजेच याला एन आर टी आणि इथे हा लॉग जो आहे हा बेस 10वाला असतो, म्हणून याला तुम्ही एल एन सुद्धा लिहू शकता, एल एन ऑफ फायनल व्हॉल्यूम डिवायडेड बाय इनिशियल व्हॉल्यूम. तर अशा प्रकारे हा आपल्याला वर्डन इथे मिळतो, एन आर टी एल एन फायनल व्हॉल्यूम डिवायडेड बाय इनिशियल व्हॉल्यूम. मग तेच आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे डब्ल्यू इज नथिंग बट एन आर टी, एल एन म्हणजेच नॅचरल लॉग व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. ओके, आता इथे डब्ल्यू आणि क्यू हा इक्वल दाखवलेले आहेत. तर हे इक्वल का बरं होतात, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक डेल्टा यू इज नथिंग बट इट्स अ क्यू मायनस डब्ल्यू. तर आयडियल गॅस जर आपण इथे यूज केलेला असेल आयसोथर्मलमध्ये, आयडियल गॅस जर आपण यूज केलेला असेल तर आयडियल गॅसचं टेम्परेचर हा पॅरामीटर्स जसा इन्क्रीज होईल तसा इंटरनल एनर्जीसुद्धा इन्क्रीज होतो. आता इथे टेम्परेचर आयसोथर्मलमध्ये आपण 0 म्हणजेच कॉन्स्टंट केलेलं आहे, त्यामुळे इथे इंटरनल एनर्जीसुद्धा किती होतं, तर 0 होतं. ओके, सो फॉर द आयडियल गॅस इफ द टेम्परेचर इज 0 सो दॅट्स वाय द डेल्टा यू इज 0. मग आता डेल्टा यू जर 0 झालेला असेल तर डेल्टा यूची व्हॅल्यू 0 झालेली आहे, सो इट्स अ क्यू मायनस डब्ल्यू. मग आता डब्ल्यूला जर आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं सो इट्स अ डब्ल्यू इज इक्वल्स टू द क्यू. मग आपल्याला इथे हेच यूज करायचं आहे, डब्ल्यू इज इक्वल्स टू द क्यू जर झालेलं असेल तर मग आपण याच इक्वेशनला क्यू इज इक्वल्स टू द डब्ल्यू इज इक्वल्स टू द एन आर टी नॅचरल लॉग व्ही एफ बाय व्ही आय अशा प्रकारे दाखवू शकतो की नाही. मग तेच इक्वेशन इथे दाखवण्यात आलेलं आहे, ते इथे तुम्ही बघू शकता. ओके, सो क्यू
आणि W हे नेहमी आयसोथर्मलमध्ये काय असतात तर सेम असतात. आणि अशा प्रकारे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. इथे टेम्परेचर हा कॉन्स्टंट असतो, प्रेशर आणि व्हॉल्यूम ही व्हॅरी होतं आणि अशा प्रकारे हा जो कर्व इंडिकेट केलेला आहे A to B अशा प्रकारे ही सिस्टीम चेंज होत असतं, प्रेशरसुद्धा चेंज होत असतं आणि सायमल्टेनियसली तुमचा व्हॉल्यूमसुद्धा इनिशियल टू फायनल, फायनल टू इनिशियल अशा प्रकारे चेंज होत असतं. ओके, A to B जा किंवा B to A जा. ओके, सो दिस इज द रिव्हर्सिबल ऑर आयसोथर्मल प्रोसेस. तर हेच आपल्याला एक्सप्लेन करायची आहे मॅथमॅटिकली with statement and with this PV graph.